आता याला झाकण लावून टाकायचं. ओके. हा, हे असंच दाखवायचं होतं मला. हो. हो. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे सासरी डे 3. आज काय काय करते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि आमच्या इथे ना एक पंगा झाला आहे. आमच्या इथे पोलीस आलेत. का आलेत हे पण तुम्हाला दाखवते. म्हणजे काय झालं आहे नक्की हे पण ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो गाईज, आमचं मटण शिजत आहे. इकडे पिल्लूचं पाणी गरम होतं आहे. तुझ्या कोण उघडलं होतं का गा? कोण नव्हतं, मीच उघडलाय. त्याला हे नाही करायचं का, झाकण नाही लावायचं का? अगं जरा आमचं पाणी सुटू द्यायचं म्हणून तुला म्हणलं कोण उघडलं होतं का. अच्छा, ओके. त्याला आमचं पाणी सुटलं की मग वरचं पाणी घालायचं. हा हा. आणि मग घातलं की मग लवकर शिजत. बरं 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 बरं. 2 तास लागायचं तिथं. हा हा हा. 15-20 मिनिटात शिजत. हे व्हिडिओ काढत होते ना, त्याच्यात मटण दाखवण्यासाठी उघडलं होतं त्याला. आता काढ दुसरा अजून. हा हा काढते आता. हा हा काढ मग. हा हा. तर एकदा आई, वाफ गेली ना की शिजत नाहीये. अच्छा अच्छा, असं आहे का? सॉरी सॉरी सॉरी. ते असं वात्रट झाल्यासारखं होतं. अच्छा 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 अच्छा. आम्ही मटण करत आहोत. आम्ही म्हणजे आई करतात ते, आम्ही खातोय. काय बरं, लाजच नाही पाणी बहुतेक पिण्यासाठी. कुठलं? नाही, मीच ठेवलेलं बाळासाठी. मला वाटलं ते नाही 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 ते ठेवलेलं बाळासाठी. तिचं तिनं ते ठेवलंय, इकडे मी ठेवलंय. काय ते उचलून ठेवलंय वाटलं का? काय पोरग? नाही नाही, आई म्हटल्या आपण काय परत करू. हा, लग्न चांगला नवरा भेटू दे म्हटल्यावर मंदिरात. मला गाईज, आम्ही मंदिरात गेलो होतो दर्शनाला. तिथल्या एक आजी होत्या, त्यांच्या पाया पडलो. ते म्हटल्या की चांगला नवरा भेटू दे तुला. त्यांना म्हटलं माझं लग्न झालंय हो, ह्या माझ्या सासूबाई आहेत. बरं बरं म्हटल्या. एवढी बारकीच दिसतीस तर. हो नाही का, बारकी दिसती म्हणून म्हणतात. हो. काय बघा काय, हा, हे असंच दाखवायचं होतं मला. हो हो, पडलं बघ. वाव. मग पाणी सुटलंय. उंची पाहिजे ना जरा. म्हणजे मग सगळं व्यवस्थित दिसतंय. हा घे. तर गाईज, आमचं फिकं मटण शिजत आहे. मस्त मस्त, छान छान. किती वेळ लागला याला? 15 मिनिटं. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता इकडे फोडणी मसाला बारीक करते आणि फोडणी टाकून घेते. हा, इकडे लगेच हे कुकर थंड झाले की लगेच हे करून घेऊ. ठीक. हा. उतू येणार बघा. आता याला झाकण लावून टाकायचं. ओके. सांडणार नाही ना? आता काय बघू काय होईल ते होईल. जाऊ द्या, घासता येईल. हो का? ओके ओके गाईज, हे माझं शेवटचं मटण आहे. मी शेवटचं मटण खाणार आहे आज. का तर मी गेले होते डॉक्टरकडे. डॉक्टर मला म्हटले मटण खायचं नाही. मग आमचे घरचे म्हटले एक दिवस चीट डे कर आणि खा. सो आईच्या हातचं मटण. तसंही आम्ही पुण्याला मटण खात नाही, फक्त इकडे आल्यावरच खातो. आईच्या हातचं, आईंनी केलेलं. तर तेच खाणार आहे शेवटचं. जेव्हा रिपोर्ट्स नॉर्मल येतील तेव्हा बघू. चिकन मटण खायचं नाही, फिश खायचे आणि अंडे खायचे. मी तर म्हणते ते पण नाही मी खायचे. मग फुल व्हेजिटेरियन होईल तुमची स्वाती दीदी. फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले.
सो गाईज आम्ही मंदिरात गेलेलो तर तिथल्या आजी होत्या ना त्या बोलल्या की म्हणजे आम्ही दर्शन घ्यायला गेलो पाया पडले मी त्यांच्या तर त्या बोलतात ते सुखी काय चांगला नवरा भेटू दे बाई तुला आणि मना पण पाया पडले पण तिच्याकडे बाळ होतं आणि दादा पण होता सोबत आणि मी फक्त एकटीच होते आणि आई होत्या सोबत तर त्या म्हणतात ते चांगला नवरा भेटू दे मग त्यांना मी आईंकडे दाखवलं म्हटलं आजी त्या माझ्या सासूबाई आहेत माझं लग्न झालंय असं गळ्यातलं काढून हा माझं लग्न झालंय आमटी कशी द्यायची आमची तू वाटीत न द्या की आता ती प्लेट सगळे कुठे गेली आता एवढंच आहे, ते ताट आणि एकच आहे हे. 3 प्लेट होते मॅडम बरं ह्याच्यातच जोडू कुठं आता काय है ना ह्याच्यात जोड घे. मी आमटी देते सुक्का आणि चपाती देते. हे ती देवाचे लोक येतात तिकडे कुठे गेलता? मटनचा रस्सा मटनची सुकी भाजी चपाती घ्या रे, गाजर लिंबू आणि कांद्याची पात चपात्या इथं हा आहे सगळंच हा आहे हा कडो गो माय माझी सगळंच हा आहे काय हा आहे दाखवायचं कसं कळतंय बघ की. शिजलं का त्यांचं गाईज आमची इथं काहीतरी पंगा झालेला आहे इथे आलेत पोलीस आणि आम्ही सगळे चाललोय बघायला काय झालंय म्हणून काय झालं भांडणं झालेत लेडीज आहे एक लेडीज येऊन बसली गाईज इथं रेल्वे ट्रॅकच्या इथे आणि इथे कायम अशा काय घटना होतच असतात लोक सुसाईड करायला येतात आणि पोलीस आहेत इथे मी पोलिसांना शूट नाही करू शकत बघ हो क्या बोलतो ब्रिगेड तुला? क्या हुआ है आपल्याला तेच धंदे आहेत का? चलो मैं हाथ हाँ खड़े रहो बाद में clear हो जाता है. चलो आता इकडे आली कोणतर आणून सोडत घ्या जरा मदत करायची तर खंबे गेलो हे गेलो ते गेलो काय झालंय तुम्हाला टाकायला नको म्हणत होते माझी सासू मला बळेच घेऊन आले चल काहीतरी झाले बघायला आणि मला बिलकुल पण इंटरेस्ट नव्हता सो गाईज आले आम्ही काय झालंय ते बघून काही इतकं काय नाही झालेलं आहे इथे ना आमच्या इथे रेल्वे ट्रॅक आहे बाजूला तर इथे कायम कोण ना कोण लोक ना येतात सुसाईड करतात बसतात तर पोलिस येतात ही बाई अर्धा तास झालं तिथे बसली होती आणि तिथे तिला उठवायला पोलिस आलेत म्हणजे अर्ध्या तासापासून पोलिस उठवतात ते तिला आणि फायनली ती आत्ता उठली आहे आणि सगळं सामान वगैरे घेऊन आलेली सगळ्या बॅग्स वगैरे भरून आणि ट्रॅकवर बसली होती मे बी मरण्यासाठी का काय माहीत नाही आणि आता तिला जेव्हा धरून आणलं ना तिला चालता पण येत नाही आहे आणि ना मी जात नव्हते तिकडे बघायला काय झालं म्हणून मी घरात बसणार होते सो आई मला चल 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 काय झालं बघायचं असतं असं बघायचं असतं आपल्या नजरेखालून जातं हे ते बोलत होत्या आणि बघते तर काय हा ती बाई तिला परत चालता पण येत नाही आहे ताई आणि ती बाई तिथे बसली पोलीस अर्धा तास झालं उठवतात ते
आता नेली इथे गाडीत टाकून, कोणी माहित नाही. केक शॉपवालं कुठला तरी कोणतरी आहे म्हणतात ते पोलीस. हो, आणि आई मला बळेच घेऊन गेला, चल 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 बघायला चल बघायला चल. घाबरले नाही, ती बसली होती, नुसतं काही झालं नव्हतं, मला वाटलं ऍक्सिडेंट झालंय किंवा हा म्हणून म्हणत होते नको. माझ्या सासूबाई मला बळच घेऊन गेला, चल बघायला चल बघायला. पोलिस बडबड करतात ते, सगळे लोक तिथे जाऊन उभे राहिले, ते पोलिस बडबड करतात ते मज्जा बघायला जमते यांना, मदत करायला नाही जमते. मी निघले, म्हटलं तसंही जायचं नसतं, विनाकारण ह्या पोलिसांचे बोलणे कोण ऐकणार आहे. बाई होती ना म्हणून लेडीज लोक आत्ता आलेले गाडीत, आणि एक जेंट्स होते ते आधीच तिकडे जाऊन तिला उठवण्यासाठी उठ उठ करत होते, उठली नाही. हो देवा, डेंजरच आहे. नाही ते बघा तिकडे तिकडे सगळे मीटिंग बसली की. सो गाईज, मस्त मटन बिटन खाल्ले मस्त. आता ते रेल्वे ट्रॅकच्या तिथे जाऊन बाईला बघून पण आलो. जीव द्यायला बसली होती बिचारी, वाटतं तिला काही सुचत पण नव्हतं, माहीत नाही काहीतरी झालं असेल. बट इथे खूप असं होतं की लोक येतात, बसतात, मरतात वगैरे. ट्रॅक आमच्या घराच्या बाजूलाच आहे, तुम्ही तर बघितलेलं आहे खूप वेळा व्हिडिओजमध्ये. सो झालं, आता मी जरा आराम करते, कारण आईन ते तिकडे बैठक मांडून बसले, ते गप्पा मारत, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्यांचं काय झालं, यांचं काय झालं, कोण आलं कोण गेलं. आता मी झोपते, जरा वेळ पडते. बाय बाय गाईज. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून.